चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7 जुलै 2024 रोजी जे काही महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे, त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधले चालू घडामोडीचे सर्व प्रश्न आपण बाहेर काढलेले आहेत आणि त्यांचा आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन पाहू. म्हणजे जे काही उद्या एक्झाम होणारी आहे आणि भविष्यात तुमच्या एक्झाम ज्या होणार आहेत आता SRPFच्या लोह मार्गाची किंवा मुंबई पोलीस किंवा उर्वरित जिल्ह्यातली जी काही पोलीस भरती राहिलेली आहे त्यासाठी एक प्रश्न जर रिपीट झाला किंवा याच्या संबंधित आयडिया आली तरी आपले बरेचसे काही क्वेश्चन बरोबर येऊ शकतात. तर चला चालू करू. बघा, पहिला क्वेश्चन आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीपैकी कोणता देश यजमान होता? बघा, पोलीस भरतीसाठी जे काही पेपर सेट झालेत हे एवढे काही मागं नाही दिले. म्हणजेच त्यांनी जे करंट अफेअर घेतलेलं आहे हे खूप काही मागचं घेतलं नाही, पण काही जिल्ह्यांमध्ये 2023 सुद्धा करंट अफेअर विचारलेलं आहे, पण त्यांचं कुठेतरी करेक्शन असते म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. बघा, T20 वर्ल्ड कप आता जस्ट पार पडलेला आहे आणि याच्या पाठीमागं पण एक वर्ल्ड कप पार पडलेला आहे. दोन्ही वर्ल्ड कपची माहिती तुम्हाला माहित पाहिजेत. 2024 साठी यजमान देश म्हणजे की कोणत्या देशाने तो आयोजित केलेला होता? त्यामध्ये भारत नाहीये, पाकिस्तान नाहीये, न्यूझीलंड नाहीये. कोणता देश असेल? अमेरिका. अमेरिका या देशामध्ये USA मध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. जर विजयी पाहतो म्हटलं तर इंडिया आहे आणि जर उपविजेता म्हटलं किंवा फायनल अंतिम सामना हरलेला म्हटलं तर साऊथ आफ्रिका म्हणतो आपण, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका सुद्धा माहित पाहिजे आपल्याला आणि इंडिया सुद्धा माहित पाहिजे. ठीक आहे, इंडियाची ही दुसरी वेळ आहे. याच्यापूर्वी 2007 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, T20 वर्ल्ड कपचा. 2007चा आणि 2024चा म्हणतो आपण. अभिनव बिंद्रा आणखीन एक 2007 ते 2024 हा कालावधी सुद्धा लक्षात ठेवा. एक्झाम वाले म्हणतील तुम्हाला किती वर्षानंतर भारताने T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे आपल्याला. चला, अभिनव बिंद्रा. बघा, अभिनव बिंद्रा यांनी आपल्याला नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलेलं होतं. बीजिंगच्या स्पर्धा होत्या 2008च्या. वर्ष माहित पाहिजे आपल्याला, बीजिंग ठिकाण माहित पाहिजे. नेमबाजीमध्ये कोणतं म्हणतो आपण? गोल्ड. प्रश्न आहे, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नाही, नेमबाजी. कुठला असेल? नेमबाजी आणि तिरंदाजी वेगवेगळी गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. पोंगल हा सण खालीपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो बघा, काही ठराविक सण आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक्झाम वाले प्रश्न विचारतात आणि ते माहित पाहिजे तुम्हाला. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो, कोणत्या राज्याच्या संबंधित आहे? तर उत्तर येते तामिळनाडू. तामिळनाडू संदर्भात आणखीन एक सण आहे तुम्हाला, जलीकट्टू तुम्हाला विचारतात. जलीकट्टू. जलीकट्टू हा कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे? तर बैल समजायचं, बैल. ठीक आहे, माग जलीकट्टू हा सण एक चर्चेत होता. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीवर काय आणली होती? बंदी आणली होती, नंतर बंदी ती उठवली. ठीक आहे, त्याच्यानंतर तीज हा सण, तीज हा पण एक देवी पार्वतीशी संबंधित आहे. जर आला प्रश्न पेपरला तर लक्षात ठेवायचा. समोरचे क्वेश्चन आहेत आपले. लोकसभा निवडणूक. बघा, हे जे प्रश्न घेत आहोत हे आलेले प्रश्न आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातले. जिल्ह्याचा मी उल्लेख करणार नाही या ठिकाणी, कारण आपण तिकडून डायरेक्ट कॉपी पेस्ट केलेले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत? बघा, इथं महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक यावर्षी खूप काही चर्चेत राहिलेली आहेत. तर कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा म्हटलेलं आहे? तर काय असेल? काँग्रेस. काँग्रेसच्या जागा सुद्धा माहित पाहिजे आपल्याला, किती आहेत? 13 जागा. त्याच्यानंतर काय? शरद पवार गट 8 जागा, पाठ ठेवा. त्यानंतर BJP 9 जागा आणि सोबत उद्धव ठाकरे गट म्हणतो आपण. उद्धव ठाकरे गट यांना सुद्धा 9 जागा आहेत. BJP आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांची यांना सारख्या जागा मिळालेल्या आहेत, सारख्या जागेवरती विजय झालेले आहेत. आणि शिंदे गटांना 7 जागा म्हणतो आपण आणि NCBच
अजित पवार गट 1 जागा. एवढा काही डिटेल विचारणार नाही. विचारला तुम्हाला हाच क्वेश्चन विचारल, कारण या पक्षाने इतिहास घडवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. हा, आणखी एक, महाराष्ट्रामध्ये एक सीट आपली अपक्ष म्हणून निवडून आलेली आहे. लक्षात ठेवायचं. तर विशाल पाटील, नाव लक्षात ठेवायचं, विशाल पाटील. मतदारसंघ कोणता आहे? सांगली. जर आपला कोल्हापूर सांगलीकडे जर पेपर असेल तर हे नाव लक्षात ठेवायचं, विशाल पाटील. अपक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झालेत. समोरचा क्वेश्चन आपला, आता बघा, त्यांनी लातूर जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे. बघ, हे का घेतलं आपण? बघा, हा लातूरचा क्वेश्चन आहे म्हणून लातूर जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे. समजा उद्या जर तुमचा अकोल्याला पेपर असेल तर लोकसभेच्या संदर्भात अकोल्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत? अकोला जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत? लोकसभा मतदारसंघ किती आहेत? त्यानंतर तुम्हाला विधानसभा मतदारसंघ किती आहेत? हे दोन्ही गोष्टी पाठ ठेवा. लोकसभा, अकोल्याचे पालकमंत्री कोण आहेत हे मी उदाहरण देतो. अकोलाच, उद्या अकोला असेल किंवा नागपूर असेल, नागपूर शहर सुद्धा शहर पोलीस कॉन्स्टेबल पेपर बाकी येतं म्हणून सांगत आहोत. लातूर जिल्ह्यावाल्यांनी पेपर सेट केलेला आहे की लोकसभा मतदारसंघामध्ये खालीपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही म्हटलेला आहे. तर उत्तर येते औसा. औसा हे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये नाहीये. तुम्हाला माहित आहे 5 ते 6 विधानसभा मतदारसंघ एकत्र मिळून काय बनतो? आपला लोकसभा मतदारसंघ बनतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, त्यांनी प्रश्न केलेला आहे की लोकसभा मतदारसंघामध्ये खालीपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही म्हटलेलं आहे. उत्तर येते औसा. हे लातूरच्या संदर्भात आहे. आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्यातल्या लोकसभा, विधानसभा यांचे मतदारसंघ, खासदार आमदारांचे नावं, जर त्या जिल्ह्यातून एखाद्या खासदाराला मंत्रिपद भेटलेलं असेल ते नाव पाठ ठेवा, कारण की त्याचा प्रश्न बनतो. जीआय टॅग बरेच वेळेस तुम्ही वाचलेला आहे. कोणत्या पदार्थाला भेटलं, वस्तूला भेटलं, फुलांना फळांना भेटलं हे काही लक्षात ठेवू नका. पण तुम्ही ज्या जिल्ह्यात जासाल त्या जिल्ह्यातलं काही जर वैशिष्ट्यपूर्ण एखादं फळ असेल किंवा एखादी वस्तू असेल, कळलं इथं, तेवढी निश्चित पाठ ठेवा. मग आता याच्या प्रश्न मी काय सांगेन, जीआय टॅग हे भारतामध्ये कोणत्या कायद्या अंतर्गत दिला जातो? 1999 पाठ ठेवा. कोणता कायदा असेल? भारतामध्ये 1999च्या कायद्याअंतर्गत जीआय टॅग दिला जातो. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या, आता बघा त्यांनी इथं काय म्हटलेलं आहे, खाली कोणत्या गोष्टीला जीआय टॅग प्रमाणित झालेला आहे. आता हे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता, मुलांचा बरोबरच येईल, माहित नाही आपल्याला. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? बघा, त्यांनी विधान परिषद म्हटलेलं आहे. कन्फ्युजन होते मॅक्झिमम मुलांचं, ज्यांची सिंगल रिडिंग असते ना, ते विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कन्फ्युज असते. विधान परिषदेमध्ये 78 जागा असतात महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये, आणि विधानसभा जी आहेत आपली हे 288 ची आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून किती जातात रे? 48. आणि राज्यसभेमध्ये किती जातात? 19. 4 याकडे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातून विधान परिषदेवर 78 लोक, कारण सध्या विधान परिषदेवर महाराष्ट्रातले काही नेते निवडून गेलेले आहेत. पंकजाताई, भावना गवळी यांचे नंबर लागलेले आहेत, जे लोकसभा पराभूत झालेले आहेत. लक्षात, त्यांची वर्णी कुठे लागलेली आहे? विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून. म्हणून लक्षात ठेवायचं, विधान परिषदेमध्ये किती? 78 आमदार निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातले 19 लोक पाठवले जातात ऍज अ खासदार म्हणून. लोकसभेमध्ये किती जातात? 48. आणि 288 कुठं असेल? महाराष्ट्रामध्ये विधानसभेवर. मग 9 नंबरचं उत्तर तुम्हाला माहित पडलं असेल. त्यामध्ये विधान परिषद म्हटलेलं आहे. 4 पर्यायापैकी कुठंच नाहीये, 3 पर्यायापैकी कुठेच नाहीये. उत्तर काय असलं आपलं? यापैकी नाही. समोरचा क्वेश्चन लातूर जिल्ह्यावरच आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे? एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र? हा संभाजीनगर सिटीला सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यामधलं वनक्षेत्र त्यांनी विचारलं होतं. 9.03% पाहिजे होतं आपल्याला. 4 पर्यायापैकी एकाच ठिकाणी हा वेगळा घटक होता, वेगळा पर्याय दिलेला होता, पॉईंट मध्ये दिला होता, दशांश मध्ये. बाकी 3 ऑप्शन पूर्णांकात होते. तो लॉजिकल सुद्धा माहित नसल्यावर काढता आलं असतं. लातूर जिल्ह्यातलं विचारलेलं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्याचं क्षेत्रफळ आणि वनक्षेत्र हे पर्सेंट मध्ये माहित पाहिजे आपल्याला. लातूर जिल्ह्याची स्थापना आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्याचा विचार करायचा.
हे तुम्हाला माहित व्हावे या उद्देशाने टाकलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहे? कोण आहेत? निनल काय म्हटलं त्याने? नीलमताई गोरे. नीलमताई गोरे त्यांनी म्हटलेलं आहे आणि हेच उत्तर आहे. मला एक्झॅक्ट माहित नव्हतं, क्लिक केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला उत्तर सांगितलं आहे. पण बघा, विधान परिषदेचे उपसभापती आपल्या पाठ काय असते? सभापती. म्हणून आता बघा, विधानसभेचा सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेता, इथून समोरचा विचार करा. त्यानंतर विधान परिषदचा पण सभापती, उपसभापती, काय अध्यक्ष वगैरे जे असेल ते, आणि विरोधी पक्ष सेम. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष आणि राज्यसभेला सुद्धा हे तिन्ही कॅन्डिडेट तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे, लिहून घ्यायची पेन्सिल. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतील या झालेल्या. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? बघा, लेटेस्टचा क्वेश्चन आहे, कोणीच चुकलं नसेल यामध्ये. सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. नाव पाठ पाहिजे आपल्याला. भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? ओडिसा राज्याच्या आहेत. भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? बघा, काही काही मुलांचं काय झालेलं आहे, काही मुलांचं म्हणजे काय, ज्या मुलांना स्पीकर या शब्दाचा अर्थ नाही कळलेला आहे तो असाही पोलीस काही बनणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा कमी रेट साधा लागत नाहीये. 85-86 प्रश्न मार्क घेऊन तुम्ही काही पोलीस बनणार नाहीत. आपल्याला पाहिजे 90 किंवा 90+ किंवा 90च्या जवळपास 1-2 मार्क मागे पुढं. मग एखाद्या मुलाला भारताच्या लोकसभेचे स्पीकर हा शब्द जर कळला नसेल तर 4 पर्यायावर गेलेला असेल, ज्यांची सिंगल रेटिंग आहे की याच वर्षी त्यांची पहिली पोलीस भरती असेल, त्यांनी नरेंद्र मोदी उत्तर दिलं असेल, कारण चर्चेत माणूस आहे. हे उत्तर नाहीये. राहुल नार्वेकर सुद्धा नाहीये. उत्तर काय पाहिजे आपल्याला? ओम बिर्ला. ठीक आहे, स्पीकर म्हणजे काय असेल? लोकसभेचा अध्यक्ष म्हणतो आपण. UPI लॉंग फॉर्म काय असेल आपल्याला माहित आहे? युनायटेड पेएबल इंटरनेट असेल का? युनायटेड पेमेंट इंटरनेट असेल? युनायटेड पेमेंट इंटरफेस असेल? काय युनायटेड पेमेंट इंटरफेस ना? चेक करून घ्याल. इंटरफेस हा शब्द महत्वाचा आहे आपल्याला. मग खाली दोन्ही त्यांनी इंटरनेट तर असाही लॉजिकल जर पाहतोस म्हटलं तर येणारच नाही, कारण इंटरनेटचा आणि आपल्या फोन पेचा काही संबंध नाहीये. आहे पण पैशाच्या बाबतीत नाहीये. ठीक आहे, काय असेल ते? युनायटेड पेमेंट इंटरफेस. लोणार, ठीक आहे, लोणार तलाव आपल्याला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यात आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई सब अर्बन मध्ये आहे. कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे? मित्रांनो बघा, इथं कन्फ्युजन होऊ नका. त्यांनी हा प्रश्न कसा विचारला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर खाली 4 ऑप्शन आहेत. तर यावर्षी 2023चा पण माहित आहे तुम्हाला आणि 2024चा पण माहित आहे. 23चा कोण आहे? तर अशोक सराफ. आणि स्पष्ट 24चा जर उल्लेख केला तर प्रमोद महाजन. प्रमोद कोण आहेत का? प्रवीण महाजन. प्रवीण महाजन, सॉरी, प्रवीण महाजन, प्रमोद महाजन नाही, ते जुने कार्यकर्ते आहेत. कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे? तर 2023चा म्हटलं तर अशोक सराफ लिहा, 24 म्हटलं तर प्रवीण महाजन. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय असेल? तर बी अ रोड सेफ्टी हिरो. बघा इथं नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा याची थीम काय असेल? तर बी अ रोड सेफ्टी हिरो. उद्याच्या एक्झामला कामील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केलेली आहे? 4 शॉर्ट फॉर्म त्यांनी दिलेले आहेत. याचं उत्तर आहे डॉक्टर PK मिश्रा. असं डॉक्टर PK मिश्रा. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य आपलंच आहे महाराष्ट्र. आणि तुम्हाला आणखीन सांगतो मित्रांनो, जर असं पहिलं दुसरं वगैरे काही माहित नसेल निश्चित, किंवा एखाद्यामध्ये पहिला क्रमांक दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे माहित नसेल, दिलेल्या ऑप्शन मध्ये पाहायचं.
आणि त्याच्यात जर समजा आपला महाराष्ट्र असेल तर डोळे लावून महाराष्ट्र लिहा, जर येत नसेल तुम्हाला तर. असाच काही भारताच्या जागतिक लेवल प्रश्न विचारलेला असेल आणि ऑप्शन जर भारत असेल आणि निश्चित माहिती नसेल तर उत्तर भारत लिहा, कारण असाही तुमचा चुकणारच असतो मग. या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झालेले आहे. तर भारतीय स्टेट बँकेचं जुनं नाव काय असेल? इम्पेरियल बँक. उत्तर इम्पेरियल बँक असायला पाहिजेत. ठीक आहे. तर एक दोन मुलांनी सांगितलं तर रॉयल बँक, तर कन्फर्म करून घ्याल फक्त. सुरजागड, ठीक आहे, गडचिरोलीचा पार्ट आहे तो. श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना, मग हा क्वेश्चन घेतला नाही कारण की फोटो काढताना आपण पूर्ण क्वेश्चन घेतलेले आहेत. मधात काही साधे जीएसचे क्वेश्चन आले ते काही मी घेणार नाही, आपण करंटच्या विषयी बोलू फक्त. श्रीमती रक्षा खडके खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहेत? रक्षा खडसे यांना कोणतं पद मिळालेलं आहे? तर युथ अफेअर्स अँड स्पोर्ट. लक्षात ठेवायचं, हे त्या भागातल्या खासदार बनल्यात म्हणून त्यांचा प्रश्न रिलेटेड विचारलेला आहे. आपण ज्या जिल्ह्यात पेपरला जाणार आहोत आपण तिथल्या खासदारांचा विचार करून उत्तर पाठ करावं किंवा केंद्रातलं केंद्रीय कॅबिनेट मंत्री पाठवा. बघा, धुळेच्या संदर्भात सुद्धा तेच विचारलं, किती विधानसभा क्षेत्र येतात, जसं आपण लातूरच्या संदर्भात विचारलं होतं. 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप या देशाने जिंकलेला आहे. 2022चा म्हटलेला आहे फुटबॉल वर्ल्ड कप कोणी जिंकला असेल? अर्जेंटिना विजय आहे. आणि पराभूत कोण झालेला आहे? फ्रान्स. पराभूत कोण झालेला आहे? फ्रान्स. भारतीय हरित क्रांतीचे जनक ज्यांचं निधन झालेलं आहे, भारतीय म्हटलेलं आहे. जागतिक लेवलला म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग. जागतिक लेवलचे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग. भारतीय म्हटलं तर आपल्याला माहित आहे कोण असेल? डॉक्टर MS स्वामीनाथन. हरित क्रांतीचे, उद्योग क्रांतीचे म्हटलं तर रतन टाटा. लक्षात. वर्गीस कुरियन म्हटलं तर दूध क्रांतीचे, धवल क्रांती, दूध क्रांती जनक कोण असेल? वर्गीस कुरियन. ठीक आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला, बघा आताच क्वेश्चन केला होता आपण, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जागा सर्वाधिक मिळाल्या किती? 13. त्यांनी आता काय म्हटलंय? 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजे बीजेपीला, लक्षात, 140 तर पॉसिबल नाहीये. 303 हे 2019चं उत्तर आहे. लक्षात, हे पण पॉसिबल नाहीये. इथं उत्तर काय पाहिजे आपल्याला? 240. 241 तरी आपण त्याला बरोबर दिलं असतं, पण 240 उत्तर आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव, ठीक आहे, जीएसचा क्वेश्चन आहे. ही चळवळ कोणी सुरू केलेली आहे? तर बघा, नारा चले जाव चळवळ म्हणजे महात्मा गांधी उत्तर यायला पाहिजे. नारा यांनी पण दिलेला होता, बघून घेसाल तुम्ही. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक, सर्वांचा पाठ असणारा क्वेश्चन आहे. पहिल्या महिला आहेत कोण आहेत? रश्मी शुक्ला. MPSC म्हटलं तर रजनीश सेठ असेल आता MPSCचे. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर, आता रिपीट क्वेश्चन झालेला आहे पण तिने स्पीकर म्हटलं होतं, आज स्पीकर अध्यक्ष म्हटलेलं आहे. कोण आहे? ओम बिर्ला. समृद्धी महामार्ग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? मॅक्झिमम मुलांना माहित आहे. समृद्धी महामार्ग जोडतोच कोणाला? नागपूर आणि मुंबईला, म्हणजे नागपूर तर येणारच आहे कन्फर्म. लक्षात. अमरावतीतून पण जाणार आहे, बुलढाणा सुद्धा जाणार आहे, अकोल्यातून जाणार नाहीये. म्हणजे उत्तर काय पाहिजे आपल्याला? अकोला जिल्ह्यातून जाणार नाहीये. समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे रे? 701. लक्षात. किती जिल्ह्यातून जातो? तर उत्तर पाहिजे आपल्याला 10 जिल्ह्यातून. आता समृद्धी महामार्गासारखा दुसरा महामार्ग होणार आहे आपला, नागपूर ते गोवा शक्ती महापीठ. लक्षात. शक्तीपीठ महामार्ग म्हणतो आपण, ज्याला सध्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये काय होत आहे? विरोध होत आहे. मिसाईलचा कोणता प्रकार नाहीये? तुमचा जीकेचा क्वेश्चन आहे. अग्नी मिसाईल आहे, त्रिशूल मिसाईल आहे, आकाश सुद्धा आपलं मिसाईल आहे. कोणतं नाहीये? सेतू हे मिसाईल नाहीये. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप, बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक तरी वर्ल्ड कपवर क्वेश्चन दिसतो. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप अंतिम सामना कुठे खेळलेला आहे? मॅक्झिमम मुलांचा चुकला असेल क्वेश्चन.
कारण आपण अख्खा वर्ल्ड कप पाहिला पण जिथं भरलं ना त्याचं नाव माहित नाही. मला सांगा, हाच क्वेश्चन आधी झालेला आहे, यजमान देश विचारलेला आहे. यजमान मध्ये आपण काय लिहिलंय? USA म्हणजे अमेरिका लिहिलं होतं. अमेरिका इथे काय केलं? अंतिम सामना म्हटलेला आहे. अंतिम सामना आपला भरलेला आहे बार्बाडोस. फौजदारी कायदे, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? जबरदस्त क्वेश्चन आहे. मॅक्झिमम मुलं याला एक तर तुक्का मारतील किंवा स्किपचा तर काही प्रश्नच नाही, तुक्काच मारतील. माहित नसेल तर मान्यता आणि लागू 2 गोष्टी आहेत. लागू कधी झालेलं आहे? 1 जुलै 2024 आत्ता लागू झालेले आहेत. पण त्यांनी काय म्हटलं की राष्ट्रपतींनी कधी मान्यता दिलेली आहे? तर राष्ट्रपतींनी दिलेली आहे डिसेंबरला मान्यता. डिसेंबरला मान्यता दिलेली आहे. लागू कधी झाले? 1 जुलै 2024 ला. 3 नवीन कायदे. या 3 नवीन कायद्यांचं नाव सुद्धा माहित पाहिजे तुम्हाला. लक्षात, पहिल्यांदा होतं आपलं IPC म्हणतो आपण, दंड संहिता. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतो आपण आणि पुरावा कायदा म्हणतो आपण. लक्षात, त्यांना वेगवेगळे नाव आलेत, समोर बघूयाच आपण. किंवा आपले जे करंट अफेअर्स सेशन चालू आहे यामध्ये सरांनी हाच प्रश्न व्यवस्थित तुम्हाला काय केलेला आहे? अनालिसिस केलेला आहे. तिन्ही कायद्यांच्या स्थापना वर्ष, लागू वर्ष, तिन्ही कायद्यांचे नवीन नावं आणि नवीन डेट सुद्धा दिलेली आहेत. ठीक आहे, इथं सध्या वेळा माहित पाहिजे आपल्याला. राष्ट्रपतींनी मान्यता कधी दिली? डिसेंबर 2023 ला. डिसेंबर संपलं, 24 आलेला आहे, 23च्या नंतर, आणि 1 जुलैपासून लागू झालेले आहेत. बघा मित्रांनो, प्रश्नावरून तुम्हाला एक अंदाजा येतो की खूप काही जास्त मागे जात नाहीत. आणि मागचा क्वेश्चन जर आला असेल एखादा तर त्याच्या संबंधित घडामोडी आज काही कुठेतरी घडलेल्या असेल म्हणून तो प्रश्न टाकलेला असतो. फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? बघा, फ्रेंच लोकांच्या वसाहती कुठं होतं रे? पॉंडिचेरीला. साहजिक गोष्ट आहे, पदुचेरी म्हणजे पॉंडिचेरी जुनी. पदुचेरीची अधिकृत भाषा कोणती असेल? फ्रेंच. इथं कोणती असेल? पोर्तुगीज असेल निश्चितच, कारण गोवा कोणाचं राज्य होतं? गोवा कोणाची वसाहत होती? पोर्तुगीजांची. भारत बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे? ठीक आहे, तर हा प्रश्न चुकण्यासारखा नाहीच आहे, कारण बांगलादेश आणि भारत यांच्या संदर्भात कावेरी नदी येतच नाही. कारण कावेरी नदी कुठे येते? दक्षिण भारतामध्ये. जर भारताचा विचार करतोच म्हटलं आपण, लक्षात, जर आपण भारताचा विचार करतो म्हटलं तर इथं काय झालं? आपला भारत आणि बांगलादेश. इथं कावेरी नदीचा काही प्रश्नच नाहीये. सतलज नदी भारताच्या कुठे येते? वायव्य भागात येतो. इथं